आता न्याय देवतेसारखी तू सुद्धा डोळ्याला पट्टी बांधून घेतलीस का? आता वय झालंय म्हणून काय खरं काय खोटं, काय चुकीचं काय बरोबर हेही कळेनाचं झालंय का तुला? काय झालंय सांग ना बेबी पुरे. तू तर माझ्याशी बोलायलाच येऊ नकोस. तू गरजेपेक्षा खूप जास्त बोलतेयस आणि ते सुद्धा आईला. थोबाड बंद ठेव तुझा. तू कोण मला सांगणार आहे थोबाड बंद कर म्हणून? आणि तुला मुळात हक्क दिलाच कोणी माझ्या आणि आईच्या मध्ये बोलायचा? करून करून भागला आणि देव पूजेला लागला असा आहेस तू. तू काय मला अक्कल आणि वागायचं कसं शिकवतोस रे? आतापर्यंत तू काय केलंस रे? काय केलंस? आता तुला फॅमिलीची आणि आईची काळजी वाटायला लागली? पिऊन गटारात लोळायचास तेव्हा कुठे गेले होते? काका काका सोड 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 सोड. शांत शांत हो. बस बस बरं आता. बस टिपणा करता बाबा तुम्ही. आज फ्रॅक्चर झालं असतं म्हणजे. नाही ना फ्रॅक्चर झालंय, मुरगळलंय फक्त जरा गरम पाण्याची. पण बाबा तुम्ही जरा. चुकलं माझं, माफी मागतो मी तुम्हा दोघांची. असं नाही हो बाबा, माझ्यामुळे तुमच्या घरची पूजा. नका काळजी करू, त्याची पूजा झालीये. काकांनी आणि छोट्या आईंनी केली. पण काय हो वाटलं असेल ना त्यांना? काही नाही वाटणार बाबा, ती समंजस माणसं आहेत. पण मी आजीना फोन करतो. माझा मोबाईल. बाबा काय चालवलंय तुम्ही? निवांत करा, नंतर शांत बसा बघू आता. पण तू सांग हा सगळ्यांना म्हणून मी क्षमा मागितली त्यांची माझ्यामुळे. उगाच या फॉर्मॅलिटीची काही गरज नाहीये, ते सगळे समजून घेतील. ठीक आहे. पण परत तुझ्या हातून पूजा असेलच ना? म्हणजे हो, म्हणजे ते खरंच आहे. का परत पूजा का झाली ना एकदा? काकांनी केली काय आणि तुम्ही केली काय? तसं नाही बाबा, आई आजींना आमच्या दोघांच्या हातून पूजा व्हावी असं वाटत होतं ना बाबा. ते जाऊ द्या ना, मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. काय देऊ? दे की. आज श्री घरी सगळं सांगणार आहे. खरंच? ताईडा, अगं म्हणजे आता जेव्हा परत तुमच्याकडे पूजा असेल तेव्हा सगळ्यांचं तर म्हणजे तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होईल. बाबा आता तुम्ही लवकर बरे व्हा बघू. अगं काही फार लागलेलं नाहीये, पाय मुरगळलाय जरा, होईल बरं. पण तू आता असायला हवं होतंस श्री बरोबर. हो असायला हवं होतं, पण इथे असणं मला जास्त गरजेचं वाटलं. आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला ही बातमी पण तर देऊ शकले इथे येऊन. चला आता माझ्या डोक्यावरचं ओझं खऱ्या अर्थाने उतरलं. आता तुझ्या सासूबाई तुझ्यावर अगदी आईसारखी माया करतील. आणि एक नाही 6 जणी. ताईडा खूप प्रेमळ आहेत ना त्या? खूपच. आणि सगळ्याच. बरं नातवंड तर सगळ्यांनाच हवं होतं. हा श्रीने बातमी सांगितल्यावर काय होईल कुणास ठाऊक. मला तर काय वाटतं माहितीये का ताईडा, ते लोक ना सगळेजण पायघड्या घालतील. अगदी फुलांचा वर्षाव सुद्धा करतील तुझ्यावर. फुलांचा वर्षाव नाही करणार, कारण श्रीला फुलं तोडलेली आवडत नाहीत. ए ताईडा, पण भारी न्यूज दिलीस. बाबा मी आपल्या गल्लीतल्या बाप्पाला पेढी ठेवून येईन. आता सगळा आनंदी आनंद असणार आहे. ते दिसतच आहे मला. पण बाबा जशा माझ्या सासूबाई माझ्या बरोबर असणार आहेत ना,
तसंच माझ्या बाळाचे लाड करायला मला त्याचे हे आजी आजोबा सुद्धा हवेत.